नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागामध्ये बऱ्याच दिवसानंतर चौकीदार या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडते आणि या आदिवासी विकास विभागाची जी चौकीदार पदाची भरती होती ही त्या ठिकाणी फॉर्म भरून गेलेले आहेत. आता बरेच जण काही ठिकाणी 3 लाख फॉर्म आले, 2 लाख, कोणी म्हणे 50,000, काही एका टेलिग्रामवर 30,000च फॉर्म आले असं म्हणणं. ऍक्च्युअली फॉर्मची संख्या ही कमी आहे. आता कोण काय सांगतंय कसं काय, आता आरटीआय नुसार कळण आपलं काही किती फॉर्म आलेले आहेत, मात्र फॉर्मची संख्या अद्याप माहित नाही नक्की कोण आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे का आपल्याला जो अभ्यासक्रम दिला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं का मराठी 50, गणित बुद्धिमत्ता 50, इंग्रजी 50 आणि सामान्य 50. मात्र त्याच्यामध्ये सिलेबस काय होतं हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन नव्हतं आपल्या सुधारित जाहिरातमध्ये किंवा ओल्ड जाहिरातमध्ये पण, बरोबर. त्याच्यानंतर आता काय झालं का कंपनी पहिली IBPS परीक्षा घेणार अशी सगळी चर्चा होती. इव्हन त्यानुसारच शेड्यूल आलं होतं. 2 दिवसामध्ये कंपनी बदलली आणि कंपनी कोण घेणार याच्याकडे सगळी गडबड झाली. मग आता बऱ्याच जणांना वाटलं TCS घेणार, IBPS घेणार का दुसरे याच्या व्यतिरिक्त कोण घेणार, हा प्रश्न समोर येत असतानाच त्यांनी ते सगळंच कॅन्सल केलं आणि वेगळीच कंपनी दिली. त्या कंपनीच्या नावाची विचारणा केली असता सुद्धा त्या सुद्धा कंपनीचं काय म्हणतो आपण नाव त्यांनी घोषित केलेलं नाही, तो भाग वेगळा. त्यानंतर आमचे काही मित्र परिवार त्या ठिकाणी गेलेला होता भवनात, त्या ठिकाणी ऑफिसला जाऊन त्यांनी विचारपूस केली असता पण त्यांनी काही सांगितलं नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आहे का ती म्हणजे आता जो सिलेबस त्यांना विचारला होता आणि तो सिलेबस त्यांनी सांगितलेला आहे, तो सिलेबस आपल्याकडे आलेला आहे. नक्की काय सिलेबस असणार आता चौकीदार या पदासाठी, वॉचमॅन जे पद आहे याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे, म्हणजे मराठीच्या 50 मार्कामध्ये काय असणार आहे, इंग्लिशच्या 50 मार्कामध्ये काय असणार आहे, बुद्धिमत्तेच्या 50 मार्कामध्ये काय असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या आदिवासी विकास विभाग आपण आतापर्यंत टेस्ट सिरीज चालू केली नव्हती. बरेच मित्रांचे फोन आले का सर टेस्ट सिरीज चालू करा, पण आपण केली नव्हती. त्याचं कारण का जो सिलेबस होता तो सिलेबस अद्याप आपल्याला प्रॉपर समजलेला नव्हता. मात्र आता सिलेबस पूर्णपणे आपल्याला समजलेला आहे. काळजी करू नका, ह्या परीक्षेला खूप विलंब लागतो. लक्षामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजनसाठी तुम्हाला मी बेस्ट असे टेस्ट सिरीज लॉन्च करेल. त्याचबरोबर काही पीडीएफ असतील, काही टॉपिक वाईज असतील, सगळं तुमच्यासाठी देईल. त्यासाठी आपलं खाली ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन जॉईन करून घ्या सर्वांनी आणि खाली टेलिग्रामचा ग्रुप आहे तो पण जॉईन करा, कारण का सगळी माहिती मी तुम्हाला त्याच्यावरती देत जाणार आहे. चालतंय, आता जास्त उशीर न करता आपण आता अभ्यासक्रमाकडे जाणार आहे. नक्की काय आहे अभ्यासक्रम, काय पेपरला काय अभ्यासक्रम असणार लक्षामध्ये कशा पद्धतीने 200 मार्काचा पेपर आहे, मात्र 100च प्रश्न, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे, मायनस सिस्टीम नसणार आहे. मग आता कशा पद्धतीने काय वगैरे ते सिलेबस कडे जाऊया, आपण सिलेबस पाहणार आहे. ओके, चला तर मग आता पाहूया आपण सिलेबस. पाहू शकता तुम्ही सुधारित जाहिरात आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं का आपल्याला आदिवासी विकास विभागाला मराठी व्याकरण जे आहे, मराठी व्याकरण 50 मार्काला, इंग्रजी 50 मार्काला, सामान्य 50 मार्काला, बौद्धिक चाचणी 50 मार्काला, 120 मिनिट वेळ असणार आहे आपल्याला आणि चौकीदार पदासाठी 200 मार्काचा पेपर असणार आहे, बरोबर. 200 मार्काचा पेपर आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, हे 50-50 आहे ना, म्हणजे 200 प्रश्न नाही. प्रश्न किती असणार तुम्हाला, म्हणजे इथं 50 गुण आहे परंतु 25 प्रश्न असतात, इथं 50 गुण आहे 25 प्रश्न असणार आहे, इंटू 2 म्हणजे एका याला किती असणार, 2 मार्क असणार, बरोबर. ठीक आहे, आता सिलेबस कडे आपण जातोय. बस थोडक्यात पाहणार आपण मराठी विषयामध्ये काय महत्वाचं ते पाहूया. आता जो मराठीचा विषय आहे, ह्या मराठी विषयामध्ये कोणते कोणते घटक महत्वाचे इन्क्लूड केलेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत. शब्दाच्या जाती, मग त्याच्यामध्ये तुमचं नामासन, सर्वनामासन, विशेषणासन, क्रिया, समानार्थी, म्हणी, वाक्प्रचार, विरुद्धार्थी हा अभ्यासक्रम असणार तुम्हाला मराठी व्याकरण. त्याच्यानंतर पुढे जर पाहायचं झालं तर पुढे पाहू शकतो आपण इंग्रजी जर विचार केला बाळांनो तर इंग्रजीसाठी काय, इंग्रजी विषयासाठी ग्रामर आणि वाक्य हे महत्वाचं असणार आहे, यात नेहमीप्रमाणे असतं. मग त्याच्यात काय असणार दादा, फिलिंग द ब्लँक्स असणार आहे, आर्टिकल्स असणार आहे, प्रिपोजिशन असणार आहे, टेन्स असणार आहे, प्रोनाउन्स असणार आहे, कंजंक्शन आहे, सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, ऍडम अँड प्रोव्हर्ब्स आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी याच्यासाठी इरर स्पेलिंग असणार आहे, स्पेलिंग करेक्शन असणार आहे, हे सिलेबस तुम्हाला आदिवासीला असणार. त्यानंतर सामान्यांचा जर विचार केला तर या विषयामध्ये इतिहास असणार तुम्हाला, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, जातील. मात्र आदिवासी विकासावरील प्रश्न खूप कमी प्रमाणात तुम्हाला असतील त्या ठिकाणी लक्षामध्ये. त्यानंतर मग आता पुढचा प्रश्न, भारतीय स्वतंत्र चळवळ, समाज सुधारक त्यांचं कार्य आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आहे, त्यानंतर भूगोलात महाराष्ट्राचा भूगोल आणि एवढं तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे विचारलं जाणार. संविधान असणार आहे, मूलभूत अधिकार असतील, संसद व महत्वाची पदं असतील, संविधानातील महत्वाची कलम असतील,
त्याबरोबर चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, पुरस्कार, सन्मान, क्रीडा घडामोडी, सरकारी योजना, महाराष्ट्र विशेष माहिती म्हणजे आत्ताची. सामान्य विज्ञानाचा जर विचार केला सायन्स पण असणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मानवी शरीर व रोग आणि वैज्ञानिक उपकरणं. आलाक्षमध्ये एवढे सिलेबस तुम्हाला सामान्य विज्ञानाचे असणार आहे. त्याचबरोबर क्रीडाचा जर विचार केला तर प्रसिद्ध चषक व खेळाडू व त्यांचे खेळ, स्टेडियम्स, ऑलिम्पिक व विश्वचषक, क्रीडा पुरस्कार हे त्याचे संबंधित आहे. कला संस्कृती, संगणकाचे पण काही 1-2 क्वेश्चन सामान्यांच्या भागात असू शकतात. आता आदिवासी विशेष अभ्यासात आदिवासी मंत्री विचारले जाऊ शकतात. आदिवासी काही महत्त्वाच्या जमाती असतील, आदिवासीची संस्कृती असेल, आदिवासी काही नृत्य असतील, याच्यावरती 1, 2, 3 जास्त नाही, पण 2 ते 3 प्रश्न त्याच्यावरती तुम्हाला असू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो हा अभ्यासक्रम आपल्यापर्यंत आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा अभ्यासक्रम. अजून काय अभ्यासक्रम आहे गणिताचा वगैरे तो पण आपण समोर पाहूया. मध्ये हे पण येऊ शकतं, आदिवासी आश्रमशाळेच्या संदर्भात येऊ शकतं. पॅसा ऍक्ट राहतो जो आदिवासींसाठी त्याचं येऊ शकतं. वन हक्क कायद्याचा एखादा प्रश्न असू शकतो. भौतिक चाचणीचा जर विचार केला, भौतिक चाचणीचा, तर आकृत्यांवरील प्रश्न, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, सिरीज आसन, ॲनालॉजी आसन, ऑड वन मोट आसन, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आसन, अँड कन्क्लुएशन आसन. तुम्हाला एका पुस्तकात कव्हर केलेलं आहे आणि ते पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झालेलं आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेलं पुस्तक आहे मित्रांनो. आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच मित्रांनो स्पष्टीकरणाचं. दादा याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? चौकीदार गट ड, चौकीदार गट ड 2012ला 2 पेपर झाले होते. ते पेपर भेटणार आहे. चौकीदार संभाव्य प्रश्न भेटणार आहे 2026 पर्यंतचे. प्रत्येक प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची असणार आहे. चौकीदारचे तांत्रिक सराव प्रश्न असणार म्हणजे आदिवासीशी रिलेटेड. प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 25 प्रश्नांची असणार. असे तब्बल 38 आहे. 2012 ते 2026 मध्ये आदिवासी विकासच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत किंवा जेवढे काही एक्झाम झाले त्यातले काही प्रश्न याच्यात समाविष्ट असणार आहे. आदिवासी विकास विभाग शासकीय व आश्रमशाळेतील तांत्रिक विशेष पुरवणी आणि आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेविषयी तांत्रिक 350 प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला अजून मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार पदाच्या स्पष्टीकरणासह 2026च्या चालू घडामोडी असणार आहे. या पुस्तकात 38 प्रश्नपत्रिका म्हणजे 2700 प्लस प्रश्न आहे आणि संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार 36 संभाव्य प्रश्न आहे. मित्रांनो हे पुस्तक 298 आहे, पण तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ऑफर भेटेल आणि ऑफरमध्ये तुम्हाला अजून कमी किमतीत भेटेल. मित्रांनो लेखन व संकलन आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड. मित्रांनो हे पुस्तक ज्यांना खरेदी करायचे ते पुस्तक खरेदी करायचं तुम्ही संपर्क करू शकता 90 28 96 75 47 आणि 78 88 00 5554 या नंबरला संपर्क करून तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुक या ठिकाणी खरेदी करू शकता.